स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॅसिलिटेड डिफ्युजन याविषयी आपण पाहणार आहोत. आता नेमकं फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणजे काय? तर डिफ्युजन आपण मागच्या वेळेस पाहिलं की ज्याच्यामध्ये काय होतं, आयॉन्स किंवा मॉलिक्युल्स किंवा ॲटमची जी मुवमेंट आहे ही काय होते, त्याच्या हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे घडून येते, त्याला डिफ्युजन म्हणतो. तर फॅसिलिटेड म्हणजे काय? तर सुविधा किंवा मार्ग, सुविधा देणं म्हणजे काय? आपला या सेलची ही डायग्राम काढलेली आहे. सेल वॉल आहे आणि हा लाल कलरमध्ये काढलेला त्याचं प्लाझ्मा मेम्ब्रेन आतमधलं, बरोबर. ज्यावेळेस इम्बायबेशन होतं, ॲडसॉर्प्शन होतं आणि नंतर मग काय होतं, ते सेल वॉल कसा आहे आपला परमिएबल आहे आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन कसा आहे, हा सिलेक्टिव्ह परमिएबल आहे, बरोबर. ज्यावेळेस मग हे सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन याच्यामध्ये जी एक इंटरफेस जागा आहे, या ठिकाणी काय होतं, ते ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स काय होतं या ठिकाणी येतात. आता आतमध्ये आल्यानंतर हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे हा कशापासून बनला आहे, तर फॉस्फोलिपिड बायलेअरनं बनलेला आहे, बरोबर. मग जे काय आता लिपिडमध्ये जे डिझॉल्व्ह होतात आयन्स मॉलिक्युल्स, हे काय होतात सायटोप्लाझममध्ये आतमध्ये येतात. परंतु जे काय साईजनं मोठे आहेत, जे डिझॉल्व्ह होत नाहीत, अशासाठी काय केलेली एक विशिष्ट प्रकारची सुविधा दिलेली आहे डिफ्युजन होण्यासाठी, म्हणजे सेलच्या आतमध्ये किंवा सायटोप्लाझममध्ये येण्यासाठी. त्याला आपण काय म्हणतो, फॅसिलिटेड डिफ्युजन. मग डेफिनेशन काय याची? द पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन ऑफ सोल्यूट्स व्हेन हेल्ड ऑर फॅसिलिटेड बाय कॅरियर प्रोटीन इज कॉल्ड फॅसिलिटेड डिफ्युजन. म्हणजे फॅसिलिटेड डिफ्युजन ही कशा प्रकारची प्रोसेस आहे? ही पॅसिव्ह प्रकारची, म्हणजे ज्या ठिकाणी एनर्जीची गरज लागत नाही आणि कुणामार्फत घडून येते? ज्यावेळेस सेल वॉल हा परमिएबल आहे, ज्यावेळेस सेल वॉलमधून जे काय सोल्यूट्स वगैरे जे आहेत हे ज्यावेळेस हे आतमध्ये येतात, तर सायटोप्लाझममध्ये येण्यासाठी या फॉस्फोलिपिड जो मेम्ब्रेन आहे किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, या ठिकाणी विशिष्ट प्रकारचे प्रोटीन्स असतात. हे प्रोटीन्स काय करतात, त्या मॉलिक्युलला किंवा आयन्सला मध्ये येण्यासाठी काय करतात, ते मदत करतात. अशा प्रकारे जे प्रोटीन्स हे ॲटम्स किंवा मॉलिक्युल्सला किंवा आयन्सला येण्यासाठी मदत करतात आणि त्याद्वारे डिफ्युजन घडून येतं, त्याला आपण काय म्हणतो, फॅसिलिटेड डिफ्युजन. डेफिनेशन मग काय? द पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन ऑफ सोल्यूट्स व्हेन हेल्ड ऑर फॅसिलिटेड, ज्याद्वारे घडून येतं, हेल्ड ऑर फॅसिलिटेड म्हणजे सुविधा दिलेली आहे, बाय कोण? कॅरियर प्रोटीन्स इज कॉल्ड फॅसिलिटेड डिफ्युजन. आता देर आर 2 प्रोटीन्स इन्वॉल्ड इन फॅसिलिटेड डिफ्युजन. म्हणजे ह्या फॉस्फोलिपिड बायलेअर जो मेम्ब्रेन आहे याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे 2 प्रकारचे प्रोटीन्स असतात. हे प्रोटीन्स काय करतात, आयन्सला किंवा ॲटम्स मॉलिक्युल्सला किंवा सोल्युट्सला हे आतमध्ये येण्यासाठी काय करतात, मदत करतात. कोणकोणते आहेत ते? एक आहे कॅरियर प्रोटीन आणि दुसरं आहे चॅनल प्रोटीन. आता आपण हे स्ट्रक्चर, इथलं जे स्ट्रक्चर एवढा भाग हा आपण काय करणार आहोत, थोडासा मोठा करून इथं पाहणार आहोत. हा जो ब्लॅक कलरचा जो आहे लेअर, याला सेल वॉल म्हणतो. तर हा सेल वॉल आहे. तर आउटर माहिती आपला पेक्टिनपासून आतला सेल्युलोजपासून बनलेला आहे आणि सेल वॉल जो आहे हा कसा आहे, तो फ्रीली परमिएबल आहे. इथून काय होतात, जे काय आयन्स वगैरे असतात, वॉटर मॉलिक्यूल, हे काय होतं, हे आतमध्ये येतं. आता हा जो आहे लाल कलरचा दाखवलेला, हा आहे महत्त्वाचा प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता हा कशापासून बनला आहे, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण माहीत आहे लिपिड आणि प्रोटीन्स या 2 घटकापासून तो काय आहे, हा बनलेला आहे. मग आता ज्यावेळेस आता सेल वॉल आणि हा प्लाझ्मा मेम्ब्रेन याच्यामधली जी जागा आहे, इंटरफेस आहे, या ठिकाणी काय होतं, जे काही आयन सोल्युट्स वगैरे या ठिकाणी काय होतात, हे जमा होतात. आता हा जो लेअर आहे हा आपण म्हणतो कशापासून बनला, तर फॉस्फोलिपिड्स, बरोबर आहे. म्हणजे फॉस्फोलिपिड बायलेअर आहे, लिपिड आणि प्रोटीन्स याच्यापासून बनलेलं आहे. इथं आल्यानंतर काय होतं, जी आता लिपिडमध्ये जे डिझॉल्व्ह होतात, जे आयन्स वगैरे जे डिझॉल्व्ह होतात, मॉलिक्युल जे डिझॉल्व्ह होतात, हे काय होतात, सायटोप्लाझममध्ये आतमध्ये येतात. परंतु जे साईजनं मोठे आहेत, जे ह्या लिपिडमध्ये डिझॉल्व्ह होऊ शकत नाहीत, अशाला काय, तर अशाला जी सुविधा दिलेली आहे, काय करतात, विशिष्ट प्रकारचे प्रोटीन्स हे काय करतात, आतमध्ये येण्यासाठी काय करतात, हे मदत करतात. त्यालाच आपण काय म्हणतो, फॅसिलिटेड डिफ्युजन. आता जे डिझॉल्व्ह होतात हे काय होतात, आतमध्ये येऊ शकतात. लिपिडमध्ये जे काय डिझॉल्व्ह होतात हे काय करतात, आतमध्ये इथं डिझॉल्व्ह होऊन आतमध्ये इकडे येऊ शकतात. परंतु
लिपिडमध्ये जे डिझॉल्व्ह होऊ शकत नाही, जे साईजनं मोठे आहेत, त्यासाठी काय तर हे प्रोटीन्स काय करतात, मदत करतात. मग प्रोटीन्सच्या मदतीद्वारे का होतं, आयॉनचं किंवा सोल्यूटचं का होते, हे डिफ्युजन होतं, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. त्याच डिफ्युजनला आपण काय म्हणतो, फॅसिलिटेड डिफ्युजन. मग किती प्रकारचे प्रोटीन्स आहेत, 2 प्रकारचे. कोणकोणते, कॅरियर प्रोटीन आणि चॅनल प्रोटीन. तर या ठिकाणी डायग्राम काढलेली ही लिपिड लेयरची आहे. आता हे सेलमधून फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन आहे. या ठिकाणी काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आयन्स वगैरे आलेले आहेत, हे दाखवलेत. आणि इथं काय केलेत आपण, 2 प्रकारचे प्रोटीन्स दाखवलेत. एक आहे हा कॅरियर प्रोटीन आणि दुसरं आहे चॅनल प्रोटीन. आता हे नेमकं काय हे आपण पाहूत. आता पहिला जो प्रकार आहे कॅरियर प्रोटीनचा, हा काय करतो, दे बाइंड टू द सबस्टन्स अँड कॅरी इट टू द अदर साईड. म्हणजे काय आता हा जो प्रोटीन मॉलिक्यूल आहे, हा कशा प्रकारला आयॉन्सला किंवा सोल्युट्सच्या मॉलिक्युल्सला आतमध्ये येण्यासाठी मदत करतो, तर काय, दे बाइंड टू द सबस्टन्स अँड कॅरी इट टू द अदर साईड. म्हणजे जे काय मॉलिक्युल्स, जे काय आयन्स आहेत, हे काय होतात, या प्रोटीनला काय होतात, हे बांधले जातात, बाइंड होतात. आणि मग हा काय करतो, या आउटर साईडमधून हा काय करतो, सायटोप्लाझम किंवा इनर साईडमध्ये काय करतो, सोडतो. आता हा कॅरियर प्रोटीन आहे, हा कॅरियर प्रोटीन आहे समजा. काय होईल, एखादा जो काय आयॉन ॲटम आहे, हा ह्याला बांधला जातो आणि हा काय करतो, ह्याला इकडं आणून काय करतो, सोडतो आणि पुन्हा परत जातो. अशा प्रकारे हे प्रोटीन मॉलिक्यूल हे काय करतात, त्या मॉलिक्युल्सला किंवा आयन्सला हे काय करतात, बांधतात आणि त्याला काय करतात, ह्या आतल्या साईडला आणून काय करतात, सोडतात. तशा प्रकारच्या प्रोटीनला आपण काय म्हणतो, कॅरियर प्रोटीन. आता दुसरे जे प्रोटीन आहेत, याला म्हणतो आपण चॅनल प्रोटीन. यांचं कसं आहे, आता कार्य कसं आहे, इट अलाउज डिफ्युजन ऑफ सोल्युट्स ऑफ ॲप्रोप्रिएट साईज ओनली. तर या इथं काय विशिष्ट प्रकारचे चॅनल असतं आणि ह्या चॅनलच्या साईजमध्ये याची जी साईज आहे आणि सोल्यूटची जी साईज आहे ही जवळपास सारखी असते. याच्या साईजमध्येच बसणारे, या चॅनलमध्येच बसणारे प्रोटीन जे आयन्स आहेत, हे का होतात, इकडं पास होतात. म्हणजे आउटर साईड करून काय होतात, हे इनर साईड म्हणजे सायटोप्लाझम किंवा सेल पेशीच्या आतमध्ये काय होतात, हे येतात. याचे विशिष्ट प्रकारचे मोठे जे असतील ह्या चॅनलमधून येत नाही, प्रत्येकाची साईज ही वेगळी आहे. तर याच्या साईजमध्ये जे बसतात चॅनलमध्ये, तशाच प्रकारचे काय होतात, सोल्यूटचे आयन्स वगैरे काय होतात, हे आतमध्ये काय केले जातात, हे पाठवले जातात. अशा रीतीनं कॅरियर प्रोटीन आणि चॅनल प्रोटीन हे 2 प्रकारचे. आता चॅनल जे प्रोटीन आहेत हे परत 2 प्रकारचे आहेत, 2 टाईप्स ऑफ चॅनल प्रोटीन्स. आता चॅनल प्रोटीनचं वैशिष्ट्य काय, तर ॲप्रोप्रिएट साईजचे जे काय चॅनल आहे, तिची जी काय साईज आहे, त्या साईजमध्ये बसणारेच काय होतात, हे सोल्युट्स काय होतात, इकडं पास केले जातात. आता डिफ्युजन माहीत आपला, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. आता आतमध्ये हायर कॉन्सन्ट्रेशन असेल, बाहेर लो कॉन्सन्ट्रेशन असेल, तरीसुद्धा काय होतात, ते पास होतं. आता 2 प्रकारचे चॅनल प्रोटीन्स कुठले आहेत, एक आहे पोरिन्स आणि दुसरं आहे ॲक्वापोरिन्स. आता पोरिन्स म्हणजे काय हे बघू. तर हे जे बनलेत पोरिन्स, दीज आर बीटा बॅरल प्रोटीन्स म्हणलं जातं. तर बीटा स्टँड प्रोटीन्सपासून हे बनलेले आहेत. दीज मेक्स लार्ज पोर्स इन द मेम्ब्रेन. आता हे जे काय पोरिन्स आहेत, हे काय करतात, जे काय मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये काय करतात, हे मोठे पोर्स तयार करतात की त्या पोर्समधून मॉलिक्युल्स किंवा आयन्स काय केले जातात, हे पास केले जातात. तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे, हा इम्पॉर्टंट पॉईंट, दे फाउंड आउटर मेम्ब्रेन ऑफ. आता अशा प्रकारचे पोरिन्स जे प्रोटीन्स आहेत, हे नेमकं कुठं आढळतात, दे फाउंड आउटर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट अँड बॅक्टेरियल मेम्ब्रेन. लक्षात ठेवा, पोरिन्स जे आहेत हे नेमकं जर कुठं आढळतात म्हणलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे कुठं आढळतात, ते आउटर मेम्ब्रेन ऑफ हा मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट आणि बॅक्टेरियल मेम्ब्रेन याच्या मेम्ब्रेनमध्ये हे पोरिन्स आढळतात. यांचं वैशिष्ट्य काय, हे काय करतात, दे मेक्स लार्ज पोर्स इन द मेम्ब्रेन. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. थ्रू दीज पोर्स ओनली स्पेसिफिक मॉलिक्युल्स आर ट्रान्सपोर्टेड. त्या पोरिन्समधून काय होतं, विशिष्ट प्रकारचे मॉलिक्युल्स काय केले जातात, हे आतमध्ये काय केले जातात, हे पास केले जातात किंवा आतून हे बाहेर येतात. नंतरचा जो प्रकार आहे चॅनल प्रोटीनचा, तो आहे ॲक्वापोरिन्स. आता यांचं काय वैशिष्ट्य, हेल्प्स इन वॉटर ट्रान्सपोर्ट. यांचं वैशिष्ट्य आहे चॅनल प्रोटीनचं काय, तर ते काय करतात, वॉटर ट्रान्सपोर्टसाठी मदत करतात. म्हणजे जे काही वॉटर मॉलिक्युल्स आहेत
हे काय होतात, चॅनलच्या ह्याच्यामधून काय होतात ते आतमध्ये पास केले जातात. ऑल्सो कॉल्ड वॉटर चॅनल, म्हणून त्याला काय म्हणलं जातं, वॉटर चॅनल सुद्धा काय केलं जातं, म्हणलं जातं. आता हे कसे बनलेत, 8 युनिट्स ऑफ मेम्ब्रेन प्रोटीन्स युनाइट टू फॉर्म वॉटर चॅनल. तर 8 युनिट्स एकत्र येऊन काय बनलेलं आहे, हे वॉटर चॅनल काय किंवा मेम्ब्रेन प्रोटीन्स हे बनलेले आहेत आणि त्याला काय म्हणलं जातं आपण, वॉटर चॅनल. यांचं काय, इट अलाउज ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर. म्हणजे ॲक्वापोरिनचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर ते काय करतात, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर. तर अशा रीतीनं आपण फॅसिलिटेड डिफ्युजनची डेफिनेशन बघितली. तर लक्षात ठेवा, फॅसिलिटेड डिफ्युजन कसं आहे, पॅसिव्ह ऑब्सॉर्प्शन आहे, म्हणजे यात एनर्जीची गरज लागत नाही, म्हणून त्याला म्हणलं आपण पॅसिव्ह प्रोसेस आहे. दुसरं, फॅसिलिटेड डिफ्युजनमध्ये जर कोण मदत करत असेल तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट कुठला, कॅरियर प्रोटीन्स काय करतात, हे मदत करतात. ज्यावेळेस सेलॉनमधून आयॉन्स किंवा सोल्यूटचे आयन्स मॉलिक्युल्स हे ज्यावेळेस आतमध्ये येतात, आता हे सायटोप्लाझममध्ये जाणार, परंतु त्या ठिकाणी एक मेम्ब्रेन आहे सेलेक्टिव्ह परमिएबल, कुठला, प्लाझ्मा मेम्ब्रेन. कशापासून बनला आहे तो, लिपिड आणि प्रोटीन्सपासून. मग आता सगळेच मध्ये आतमध्ये येतील का, नाही. मग जे लिपिडमध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतात ते तिथून पास होऊ शकतात, परंतु असे काही मॉलिक्युल्स आहेत जे वॉटर सोल्युबल आहेत, लिपिडमध्ये डिझॉल्व्ह होऊ शकत नाही, साईज मोठी आहे. मग आतमध्ये सायटोप्लाझममध्ये कसे येऊ शकतील, तर त्यासाठी काय केलं, एक विशिष्ट सुविधा दिलेली आहे. कोण देतं सुविधा, हे प्रोटीन्स मॉलिक्युल. मग डिफ्युजन होण्यासाठी प्रोटीन्स काय करतात, हे मदत करतात. त्या डिफ्युजनलाच आपण काय म्हणतो, फॅसिलिटेड डिफ्युजन. मग किती प्रकारचे आहेत ते आपण बघितलं, कॅरियर प्रोटीन्स आणि चॅनल प्रोटीन्स. तर कॅरियर प्रोटीन्स काय करतात, हे जे काय आयन्स मॉलिक्युल असतात त्याला ते बाइंड करतात, बांधतात आणि काय करतात, हे मग आतल्या साईडला आणून काय करतात, ते सोडतात. हा मॉलिक्यूल आतमध्ये येतो, पुन्हा परत अजून दुसरे मॉलिक्युल्स हे काय करतात, हे आतमध्ये सोडले जातात. कॉन्सन्ट्रेशन माहीत आहे आपल्याला, हायर कॉन्सन्ट्रेशन, लोअर कॉन्सन्ट्रेशन. समजा इकडं हायर असेल इकडं लो असेल, ते त्याच पद्धतीनं केलं जातं. आणि जे दुसरे प्रकार आहेत, कुठला, चॅनल प्रोटीन्स, तर हे काय असतं, विशिष्ट प्रकारचे चॅनल असतं आणि त्याच्या साईजमध्ये बसू शकणारेच किंवा येऊ शकणारेच तशा प्रकारच्या आयन्स किंवा मॉलिक्युल्सला काय केलं जातं, आतमध्ये काय केलं जातं, हे पास केलं जातं. आता आपण पाहणार आहोत फॅसिलिटेड डिफ्युजनचे प्रकार काय, त्याला आपण म्हणतो टाईप्स ऑफ फॅसिलिटेड डिफ्युजन. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणजे जो काही मेम्ब्रेन आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्याच्यामध्ये जे प्रोटीन्स आहेत हे काय करतात, विशिष्ट प्रकारच्या मॉलिक्युल्सला आतमध्ये देण्यासाठी काय करतात, मदत करतात. मग त्याला काय म्हणतो आपण, फॅसिलिटेड डिफ्युजन. मग त्याचे प्रकार कोणकोणते आहेत, त्याचे 3 प्रकार आहेत. आता हे कशाने पडलेत, तर कुण्या दिशेनं हे मॉलिक्युल्स आतमध्ये येतात किंवा बाहेर जातात ह्याच्यानुसार त्याचे 3 प्रकार पडलेत. डिपेंडिंग अपॉन द डायरेक्शन ऑफ मॉलिक्युल्स, फॅसिलिटेड डिफ्युजन आर ऑफ 3 टाईप्स. किती प्रकारच्या, 3 प्रकारचे. कोणकोणते आहेत, एक आहे युनिपोर्ट, दुसरा आहे सिम्पोर्ट आणि तिसरा जो प्रकार आहे तो अँटीपोर्ट सिस्टीम म्हणलं जातं. म्हणजे किती प्रकार, 3, युनिपोर्ट सिस्टीम, सिम्पोर्ट सिस्टीम आणि अँटीपोर्ट सिस्टीम. अशा 3 प्रकारच्या सिस्टीम आहेत. हे काय करतात, विशिष्ट प्रकारच्या मॉलिक्युल्सला आतमध्ये येण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी काय करतात, ते मदत करतात. आता पहिला जो प्रकार आहे युनिपोर्ट सिस्टीम. आता युनिपोर्ट सिस्टीम म्हणजे काय, इट अलाउज डिफ्युजन ऑफ वन टाईप ऑफ मॉलिक्यूल ओनली इन वन डायरेक्शन. लक्षात घ्या, युनिपोर्ट सिस्टीम, युनि म्हणजे 1, सिम म्हणजे 2 आणि अँटी म्हणजे डिफरंट. म्हणजे युनिपोर्ट सिस्टीममध्ये काय होतात, जे काय मॉलिक्यूल डिफ्यूज होतात, हा एकाच प्रकारचा मॉलिक्यूल हा एकाच दिशेने डिफ्यूज होतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, युनिपोर्ट सिस्टीम. सिम्पोर्टमधला सिम म्हणजे सेम डायरेक्शन आणि अँटीपोर्ट म्हणजे डिफरंट डायरेक्शन. लक्षात ठेवायचं, युनि म्हणजे 1 डायरेक्शन, सिम म्हणजे सेम डायरेक्शन, अँटी म्हणजे डिफरंट डायरेक्शन. आता युनिपोर्टमध्ये काय बघितलं आपण, युनिपोर्ट सिस्टीममध्ये इट अलाउज डिफ्युजन ऑफ वन टाईप ऑफ मॉलिक्यूल ओनली इन वन डायरेक्शन. तर हा लिपिड लेअर बघितला आपण, बायलेअरचा आहे. हा इथं ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे. हा काय करतो,
आता एक उदाहरण घेतलं आहे, S1 नावाचा तो आयन्सचा किंवा मॉलिक्युल्स आहे. हा काय करतो, एकाच दिशेने इकडे पाठवतो, म्हणजे आउटर साईड आहे आणि इनर साईड म्हणजे सायटोप्लाझममध्ये. तर एकच मॉलिक्यूल एकाच दिशेने काय केला जातो, हा प्रोटीन मॉलिक्यूल काय करतो, पास होण्यासाठी किंवा डिफ्यूज होण्यासाठी काय करतो, मदत करतो. ज्या सिस्टीममध्ये हा प्रोटीन मॉलिक्यूल एकाच प्रकारच्या मॉलिक्यूलला एकाच दिशेनं पाठवण्यासाठी मदत करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, युनिपोर्ट सिस्टीम म्हणतो. दुसरा प्रकार कुठला आहे आता दोन प्रकार आहेत, सिम्पोर्ट आणि अँटीपोर्ट. तर याला को ट्रान्सपोर्ट म्हणलं म्हणजे ॲट ए टाईम दोन मॉलिक्युल्स हे सेम डायरेक्शनने किंवा अपोजिट डायरेक्शनने काय करतात, हे पास केले जातात किंवा डिफ्यूज केले जातात. मग नेमकं काय, इफ टू टाईप्स ऑफ मॉलिक्युल्स मूव्ह टुगेदर दिस इज कॉल्ड को ट्रान्सपोर्ट म्हणलं जातं. इफ टू टाईप्स ऑफ मॉलिक्युल्स मूव्ह टुगेदर दिस इज कॉल्ड को ट्रान्सपोर्ट. मग त्याचे दोन प्रकार कोणते, तर सिम्पोर्ट सिस्टीम आणि अँटीपोर्ट सिस्टीम. आता सिम्पोर्टमध्ये सिमचा अर्थ घ्यायचं सेम डायरेक्शन आणि अँटीपोर्ट सिस्टीममध्ये अँटीचा अर्थ घ्यायचं डिफरंट डायरेक्शन. आता याच्यामध्ये दोन्हीमध्ये काय, दोन मॉलिक्युल्स हे पास केले जातात. मग आता नेमकं लक्षात घ्यायचं, सिम्पोर्टमध्ये काय होईल, दोन मॉलिक्युल्स हे सेम डायरेक्शन पास केले जातात. तर अँटीपोर्ट सिस्टीममध्ये काय होतं, दोन मॉलिक्युल्स हे अपोजिट डायरेक्शन पास केले जातात. आता सिम्पोर्ट सिस्टीममध्ये इट अलाउज डिफ्युजन ऑफ टू टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स इन सेम डायरेक्शन ओनली. हा पॉईंट महत्त्वाचा. दोन वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्यूल हे कसं डिफ्यूज केले जातात, सेम डायरेक्शन. हे डायग्राम इथं सिम्पोर्टची काढलेली आहे. हा बायलेअर लिपिड मेम्ब्रेन, हा ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे. हा प्रोटीन काय करतो, एक एक्झाम्पल घेतलं आहे की S1 मॉलिक्यूल घेतला आहे, दुसरा S2 मॉलिक्यूल. तर दोन्ही मॉलिक्यूल काय होतात, हे सेम डायरेक्शन काय केले जातात, ते पास केले जातात. ज्या सिस्टीममध्ये दोन्हीही वेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स हे काय करतात, सेम डायरेक्शन काय केले जातात, हे पास केले जातात, त्याला काय म्हणतो आपण, सिम्पोर्ट सिस्टीम. आणि तिसरा जो प्रकार आहे तो कोणता आहे, अँटीपोर्ट सिस्टीम. याच्यामध्ये कसं आहे, आता इट अलाउज डिफ्युजन ऑफ टू टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स इन अपोजिट डायरेक्शन. तर या सिस्टीममध्ये जे डिफ्युजन होतं दोन वेगवेगळ्या प्रकारच्या मॉलिक्युलचं, हे कसं होतं, अपोजिट डायरेक्शन. इथं डायग्राम काढले आता अँटीपोर्टमध्ये. याच्यामध्ये कसा S1 मॉलिक्यूल हा आतमध्ये यायला लागला आहे, तर S2 मॉलिक्यूल काय व्हायला लागला, हा आतून बाहेर चालला आहे, म्हणजे सायटोप्लाझममधून हा बाहेरच्या आउटसाईडला चालला आहे. तर अशा रीतीनं ह्यांच्या डायरेक्शननुसार फॅसिलिटेड डिफ्युजनचे तीन प्रकार पडलेत, युनिपोर्ट सिस्टीम, सिम्पोर्ट सिस्टीम आणि अँटीपोर्ट सिस्टीम. युनिपोर्ट सिस्टीममध्ये काय होतं, एकाच प्रकारचा मॉलिक्यूल हा एकाच दिशेनं काय केला जातो, हा पास केला जातो. तर सिम्पोर्ट सिस्टीममध्ये काय होतं, दोन वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स हे सेम डायरेक्शन काय केले जातात, हे पास केले जातात, एकाच दिशेनं हे डिफ्यूज केले जातात. आणि तिसरा जो प्रकार आहे हा अँटीपोर्ट सिस्टीम. याच्यामध्ये काय होतं, दोन वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स हे अपोजिट डायरेक्शन काय केले जातात, पास केले जातात. एक जर आत यायला लागला तर दुसरा काय केला जातो, हा आतून बाहेर पाठवला जातो. तर अशा रीतीनं आपण टाईप्स ऑफ फॅसिलिटेड डिफ्युजन हे ऑब्झर्व केलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण वॉटर पोटेन्शियल याविषयी माहिती पाहू. थँक्यू.